परंतु मला एक निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आवड होती किंवा मुलांना जे बॅकग्राऊंड मिळायला हवं ते मला मायवड म्हणजे प्रेरणवळी या ठिकाणी पाहायला भेटलं। त्यांच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या पण खूप सुंदर आहेत। जो शब्द नितीन बगाडिया सरांनी दिला होता ॲम्युनिटीच्या बाबतीत ते नितीन बगाडिया सरांनी पाळले। गार्डन्स टू बी वेल मेंटेन्ड सो दे हॅव केप्ट देयर प्रॉमिस। स्वप्नातलं घर जी एक संकल्पना होती ती मला मायवडच्या रूपाने पूर्णत्वास येताना दिसत आहे। एक 10-15 वर्षापासून मी शोधात होतो घराच्या की नेमकं कुठं जावं राहायला, कोणता एरिया स्पेस वगैरे निवडावा या शोधात होतो। टीव्ही सेंटर एरिया पाहिला, त्यानंतर बीड बायपास एरिया पाहिला, क्रांती चौकातला एरिया पाहिला, परंतु मला एक निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आवड होती आणि असा एक एरिया की ज्याच्यात मुलांचं फ्युचर आहे, करिअर आहे किंवा मुलांना जे बॅकग्राऊंड मिळायला हवं ते मला मायवड म्हणजे प्रेरणवळी या ठिकाणी पाहायला भेटलं। त्यांच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या पण खूप सुंदर आहेत, त्या आवडल्यात। स्वप्नातलं घर जी एक संकल्पना होती ती मला मायवडच्या रूपाने पूर्णत्वास येताना दिसत आहे। 2.5 वर्ष होत आले मला, 2.5 वर्षात भरभरून आनंद घेत आहोत। प्रत्येक क्षण आम्ही आनंदाचा जगत आहोत। जो शब्द नितीन बगाडिया सरांनी दिला होता ॲम्युनिटीच्या बाबतीत, या घरकुलांच्या बाबतीत जे बहुतेक बिल्डर पाळत नाहीत ते नितीन बगाडिया सरांनी पाळलेत आणि प्रत्येक शब्दाला पात्र राहिलेत, पाईक राहिलेत। म्हणून मी या मंजित प्रयोग ग्रुपचं, मायवड ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो। खूप सुंदर ग्रुप आहे, खूप आनंददायी देणारा ही भव्य दिव्य वास्तू आहे। संपूर्ण संभाजीनगर परिसरामध्ये अशी कुठेही वास्तू पाहायला मिळणार नाही। ही एक सुंदर वास्तू आम्हाला या ठिकाणी भेटली आणि भविष्यात इन फ्युचर अजून आम्हाला समजा अजून भेटला, आता तर संपले, आमचा अजून एक घेण्याची इच्छा आहे। लवकर हे डेव्हलप झालं, संपलं, ज्यांची कोणी अपेक्षाही केली नसेल। 18 एकरचा हा परिसर अतिशय भव्य दिव्य परिसर आहेत। ॲम्युनिटीच्या बाबतीत परिपूर्ण आहे, गार्डन झोन आहे, सर्व तुम्हाला हवं ते जागेवर सर्व अवेलेबल आहे। स्वच्छता, क्लीननेस सगळं काही अतिशय सुंदर आहे। त्यामुळे मी या मायवड टीमचं, पूर्ण टीमचं मनपूर्वक आभारही मानतो आणि अभिनंदनही व्यक्त करतो। We have been living here since 2.5 years, so we didn't expect much that this experience is going to be this fabulous. The authorities are so well managed and like they are so kind from the first day. So they have left houses so well ventilated and we don't face any kind of issues. Like whatever that they had promised that since the first day that we are going to offer these and that kind of authorities, like they promised gardens to be well maintained. So they have kept their promise and they have fulfilled all wishes. And whenever we feel that we don't feel like anything is less in the society. From the first day they had promised that we are going to create a clubhouse and a building in which GM movie theaters and everything is going to be there. Like they have prepared the garden out there and they're also working on the buildings and all. नाही, काहीच नाही, जे हवं ते बरोबर दिलेलं आहे। वास्तुशास्त्राला च्या अनुषंगाने आहे आणि सोबत स्पेसियस आहे, पूर्ण मोकळा आहे, त्यांच्या अजून तरी काही तक्रार नाही। Like the washing area and like which has to be near the kitchen, so it is well like managed and we don't have any issues like ventilation because everything is so perfect out there. खूप सुंदर आहे, बसायला वगैरे खूप जागा आहे त्यांना। इथे एक मंदिराचे निर्माण केलेलं आहे। त्या ठिकाणी जे वरिष्ठ वयोवृद्ध व्यक्ती आहेत सकाळ संध्याकाळी बसतात छानपैकी, त्या ठिकाणी भजन कीर्तन वगैरे म्हणतात। तो एक छान ग्रुप तयार झाला आहे। म्हणजे एवढ्या वास्तूत या ठिकाणी सर्व काही भक्तिमय मार्ग आहे, शांतता आहे, स्वच्छता आहे, शैक्षणिक वातावरण सुद्धा आहे, सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक जे वातावरण हवं ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण उपलब्ध आहे। वयोवृद्धांपासून म्हणजे बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत जे हवं ते सर्व काही मॅनेज करण्याचं काम मायवड ग्रुपने केलं आहे। म्हणून या ग्रुपचं पुनश्च एकदा आमच्या पाटील परिवारातर्फे मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो।